भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप. शिंदेंचं ब्लॅकमेलिंग, स्थायी समितीत रस. संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. जे नगरसेवक आत्ता ताज लँडसाठी कैद ठाण्यात आहेत त्यांचे फोन टॅप केले. ऐकलत, राज्यात पुन्हा एकदा फोन टॅपिंग वरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आणि याला कारण ठरलंय शिंदे सेनेकडून दबावाचं राजकारण करत महापौर पदासाठी सुरू असलेलं हॉटेल पॉलिटिक्स. आणि याच हॉटेल पॉलिटिक्सचा संदर्भ देत राऊतांनी भाजपवर नगरसेवकांच्या फोन टॅपिंगचा आरोप केलाय. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत. त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे. ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंबहुना जे नगरसेवक आत्ता ताज लँडसाठी कैद ठाण्यात आहेत त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकाचे फोन टॅप करतो. राऊत फक्त फोन टॅपिंगचे आरोप करून थांबलेले नाहीत, तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी का पडली आहे हेही सांगितलंय. शिंदे सेना भाजपकडून महत्वाची पदरात पाडून घेण्यासाठी ब्लॅकमेलिंग सुरू. सर्वाधिक आर्थिक व्यवहार स्थायी समितीच्या माध्यमातून होतात, त्यामुळे महापौर पदाऐवजी स्थायी समितीत शिंदे सेनेचा जास्त रस. भाजप कार्यकर्त्यांना नगरसेवकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश. 10 दिवस नगरसेवकांना मुंबई न सोडण्याचं फरमान. भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांचे फोन टॅपिंग. याआधीही राज्यात तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर राऊतांनी थेट सत्ताधारी भाजपवरच आरोप केलाय. मात्र हे आरोप भाजपनं फेटाळून लावलेत. आता आम्हाला फोन टॅपिंगचीही गरज नाही. आमचे नगरसेवक तर बिनधास्तपणे मुंबईमध्ये फिरतायत. कुठेही आम्ही कोणाला बसून ठेवलेलं नाही. आदरणीय एकनाथजी शिंदे यांचे फोन टॅपिंग करून त्यांच्यावर वॉच ठेवण्याचं काम कोणी केलं होतं हे संजय राऊतांनी सांगावं. जेव्हा एकनाथजी शिंदे तुमच्या सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा सातत्यानं त्यांच्यावर पाळत ठेवणं, उदय सामंत यांच्यावर पाळत ठेवणं हे धंदे संजय राऊत तुमचं सरकार करत होतं. एवढंच नाही तर त्या काळामध्ये पत्रकारांना देखील तुम्ही सोडलं नाही. दरम्यान फोन टॅपिंगच्या प्रकरणावरून वादळ उठलेलं असताना राऊतांच्या आरोपांची चौकशी होणार का? सत्ता स्थापनेच्या या गुंतागुंतीत नेमका कुणाचा महापौर बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.